ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ SSLC ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದ 4ನೇ ಪದ್ಯಪಾಠ ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ. ಸೊ ಈ ಪದ್ಯಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನದ ಪಾಠಗಳ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ಅವುಗಳ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕನ್ನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ LBA ಪೇಪರ್ಗಳು, FA, SA ಪರೀಕ್ಷಾ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಕೂಡ ಸಿಗ್ತವೆ. ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಕಮೆಂಟ್ ಪಕ್ಕ ಹೈಪ್ ಇದೆ, ಹೈಪನ್ನು ಒತ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಪದ್ಯಪಾಠದ ವಿಧ: ಕವಿತಾ, ಕವಿ रामधारी सिंह दिनकर. आशय: स्नेह, मानवीयता, भाईचारा आदि का महत्व समझ सकते हैं. कवि परिचय: कवि रामधारी सिंह दिनकर, जन्म वर्ष 1908, जन्मस्थान बिहार प्रांत के मुंगेर जिले में. सेवा: रेडियो विभाग में सरकारी कॉलेज के प्राध्यापक और भारत सरकार के हिंदी सलाहकार के पद पर सेवा किए हैं. रचनाएं: ओंकार, रेणुका, रसवंती, सामदेनी, धूपचाह, कुरुक्षेत्र, बापू, रश्मिरथी. और इस कविता का चयन कुरुक्षेत्र के षष्ठ सर्ग से लिया गया है. इनका देहांत हुआ था सन 1974. 1974 ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರು ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅಭ್ಯಾಸ: एक वाक्य में उत्तर लिखिए. प्रश्न 1: आज की दुनिया कैसी है? उत्तर है: आज की दुनिया विचित्र और नवीन है. प्रश्न 2: मानव के हुक्म पर क्या चढ़ता और उतरता है? उत्तर है: मानव के हुक्म पर पवन का ताप चढ़ता और उतरता है. प्रश्न 3: परमाणु किसे देखकर कांपते हैं? उत्तर है: परमाणु मनुष्य के करों को देखकर कांपते हैं. प्रश्न 4: अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम क्या है? उत्तर है: अभिनव मनुष्य कविता के कवि का नाम है रामधारी सिंह दिनकर. प्रश्न 5 था: आधुनिक पुरुष ने किस पर विजय पाई है? उत्तर है: आधुनिक पुरुष ने प्रकृति के हर तत्व पर विजय पाई है. छठा प्रश्न: नर किन किन को एक समान लांग सकता है? उत्तर है: नर नदी, पहाड़ तथा समुद्र यानी सरितगिरी सिंधु को एक समान लांग सकता है. प्रश्न 7: आज मनुष्ययान कहाँ जा रहा है? उत्तर है: आज मनुष्ययान गगन में जा रहा है. 2-3 वाक्यों में उत्तर लिखना था. पहला प्रश्न है: प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन. इस पंक्ति का आशय समझाइए. उत्तर है: आधुनिक मानव ने प्रकृति के हर तत्व को अपने नियंत्रण में कर लिया है. उसने जल, विद्युत, भाप, वायु पर अपना नियंत्रण बना लिया है. वह नदी, पर्वत, सागर को एक समान लांग सकता है. उसका यान आकाश में जा रहा है. वह परमाणु प्रयोग भी कर रहा है. उसकी बौद्धिक क्षमता असीमित है. आज मानव ने प्रकृति के हर तत्व को विकृति कर दिया है. दूसरा प्रश्न था: दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? उत्तर है: कवि दिनकर जी कहते हैं कि आज मनुष्य ने प्रकृति पर विजय प्राप्त कर ली है. मानव की सही पहचान वह है जो मानव के बीच स्नेह का बांध बांधता है. जो मानव दूसरे मानव से प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाता है, वही मानव कहलाने का अधिकारी होगा. प्रश्न 3: अभिनव मनुष्य कविता का दूसरा कौन सा शीर्षक हो सकता है और क्यों? उत्तर है: इस कविता का दूसरा शीर्षक यह हो सकता है कि प्रकृति पुरुष, क्योंकि मनुष्य ने लगभग प्रकृति के हर तत्व पर अपने प्रयासों से विजय प्राप्त कर ली है. भावार्थ लिखना था. पद्य भाग था: यह मनुष्य जो सृष्टि का श्रृंगार, ज्ञान का, विज्ञान का, आलोक का आगार, व्योम से पाताल तक सब कुछ इसे है ज्ञेय. पर न यह परिचय मनुष्य का, यह न उसका श्रेय. यानी इसका कविता का नाम था अभिनव मनुष्य. कवि है रामधारी सिंह दिनकर. भावार्थ था: इस पद में दिनकर जी यह कहते हैं कि आज के मानव ने प्रकृति के हर तत्व पर विजय प्राप्त कर ली है. ज्ञान और विज्ञान के प्रकाश को पूरे संसार में फैलाया है. परंतु कैसी विडंबना है कि उसने स्वयं को नहीं पहचाना, अपने भाईचारे की भावना को नहीं पहचाना है. आकाश से पाताल तक आज मनुष्य ने अपना अधिकार जमा लिया है, पर यह प्रकृति पर विजय मानव का सही परिचय नहीं है और न ही उसकी कोई महत्वपूर्ण उपलब्धि. तुकांत शब्दों को पहचान कर लिखना था. नवीन, आसीन, भाप,
ताप, व्यवधान, विद्वान, श्रृंगार, आगार, श्रेय, ज्ञेय, श्रेय, जीत, प्रीत। आगे था पद्य भाग पूर्ण करना था आज की दुनिया से लेकर ताप तक। आज की दुनिया विचित्र नवीन, प्रकृति पर सर्वत्र है विजयी पुरुष आसीन, हे बंदे नर के करो में वारी विद्युत भाप, हुक्म पर चढ़ता उतरता हे पवन का ताप ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ದುನಿಯಾ, ಜಗ್, ಸಂಸಾರ. ವಿಚಿತ್ರ, ಅನೋಖಾ, ವಿಲಕ್ಷಣ. ನವೀನ, ನಯಾ, ನೂತನ. ನರ್, ಪುರುಷ, ಮಾನವ. ವಾರಿ, ಜಲ್, ಪಾನಿ. ಕರ, ಹಸ್ತ, ಹಾತ. ಆಗಾರ, ಘರ್, ಮಕಾನ್ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ವಿಲೋಮ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೇಳಿದರು. ಸೊ ಆಜದ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಕಲ್, ಆಧುನಿಕ, ಪ್ರಾಚೀನ, ಚಡ್ತಾ, ಉತರ್ತಾ, ಸಮಾನ, ಅಸಮಾನ, ಜ್ಞಾನ, ಅಜ್ಞಾನ, ಜೀತ, ಹಾರ, ಅಸೀಮಿತ, ಸೀಮಿತ. ತೋಡ, ಜೋಡ. ಇನ್ನು ಏಕಲ್ ಶಬ್ದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೋ ಸಬಿ ಜಗಹ ಮೇ ಹೋ ಅಂತ ಅದಕ್ಕೇನಂತಾರೆ, ಸರ್ವತ್ರ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅದೇ ತರಹ ಆಸನ ಪರ ಬೈಠಾ ಹುವಾ ಇದ್ರೆ ಆಸೀನ ಅಂತೀವಿ. ಬಚಾ ಹುವಾ, ಬಚತ. ಮನು ಕಿ ಸಂತಾನ್, ಮಾನವ. ವಿಶೇಷ ಜ್ಞಾನ, ವಿಜ್ಞಾನ. ಅಧಿಕ ವಿದ್ಯಾಪ್ರಾಪ್ತ, ವಿದ್ವಾನ್, ಸರ್ವಜ್ಞ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ಲಾಸ್ಟ್ ಅನುರೂಪ ಶಬ್ದಗಳಿದ್ದಾವೆ. ಗಿರಿ, ಪಹಾಡ, ವಾರಿ, ಜಲ. ಪವನ, ವಾಯು, ಸಿಂಧು, ಸಾಗರ. ಜಮೀನ್, ಆಸಮಾನ, ಆಕಾಶ, ಪಾತಾಳ. ನರ್, ಆದ್ಮಿ, ಊರು ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಛಾತಿ ಅಥವಾ ಹೃದಯ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇಷ್ಟಿತ್ತು ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥ SSLC ಥರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಿಂದಿ ಪದ್ಯಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು. ನಾನು ಸಿಗ್ತೀನಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಕಮೆಂಟ್ ಪಕ್ಕ ಹೈಪ್ ಇದೆ, ಹೈಪನ್ನು ಒತ್ತಿ.